तुम्ही कधी स्वतःला असं म्हणताना ऐकलं आहे का? आत्ता नाही, थोडं अजून विचार करतो. परफेक्ट वेळ येऊ दे. मी अजून रेडी नाही. आणि मग तो मोमेंट कधी येतच नाही. दिवस जातात, आठवडे जातात आणि तुम्ही तिथेच राहता. खरं सांगू, तुमचं आयुष्य थांबलंय कारण तुम्हाला काही येत नाही म्हणून नाही. तुम्ही ऍक्शन घेत नाही म्हणून थांबलंय. तुम्हाला वाटतं मी विचार करतोय म्हणजे मी तयारी करतोय. पण खरं काय आहे? तुम्ही तयारी करत नाही. तुम्ही स्वतःला डिले करत आहात. विचार तुम्हाला क्लॅरिटी देत नाही. तो तुम्हाला आभास देतो की तुम्ही काहीतरी करत आहात. आणि हाच आभास तुम्हाला रिअल ऍक्शन पासून दूर ठेवतो. तुमच्या डोक्यात एक आवाज असतो, अजून थोडं थांब, अजून परफेक्ट नाही, लोक काय म्हणतील, आणि तुम्ही त्या आवाजावर विश्वास ठेवता. पण एकदा स्वतःला विचारा, हा आवाज तुम्हाला पुढे नेत आहे का की थांबवत आहे? तुम्हाला काहीतरी करायचं असतं. तुम्ही विचार करता, विचारातून डाऊट येतो, डाऊटमुळे ऍक्शन थांबतं, ऍक्शन थांबलं की गिल्ट येतो, गिल्टमुळे अजून विचार सुरू होतो आणि तुम्ही एका इनविजिबल लूप मध्ये अडकता, ज्यातून बाहेर पडत नाही. तुमच्याकडे आयडियाज आहेत, कॅपॅसिटी आहे, पण रिझल्ट नाही. का? कारण आयडिया प्लस थिंकिंग झिरो रिझल्ट, ऍक्शन रिझल्ट. रिअल लाईफ एक्झाम्पल्स पहा. तुम्ही एखादं काम करण्याचा विचार करता, एखादी व्हिडिओ बनवण्याचा विचार करता, 2 दिवस टॉपिक विचार करता, 1 दिवस स्क्रिप्ट विचार करता आणि मग नंतर करतो, पण दुसरा कोणीतरी इनपरफेक्ट व्हिडिओ अपलोड करतो आणि तो पुढे जातो. डिफरन्स काय? तो ऍक्शन घेतो, तुम्ही विचार करत बसता. तुमचं माइंड तुम्हाला प्रोटेक्ट करायला डिझाईन आहे. ते रिस्क टाळायला सांगतं, म्हणून ते तुम्हाला विचार करायला लावतं. पण प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही सर्व्हायव्हल मोडमध्ये जगताय, ग्रोथ मोडमध्ये नाही. सर्व्हायव्हल मोड सेफ राहा म्हणतो, ग्रोथ मोड रिस्क घे म्हणतो. आणि तुम्ही अजूनही सेफ साईड निवडताय. तुम्हाला वाटतं तुम्ही ओव्हर थिंकिंग करता, पण खरं काय आहे? तुम्ही थिंकिंग ॲडिक्टेड आहात. कारण विचार करणं इझी आहे, ॲक्शन घेणं हार्ड आहे. म्हणून तुमचं माइंड इझी गोष्टी निवडतं. तुम्हाला फेल्युअरची भीती नाही, तुम्हाला जजमेंटची भीती आहे, रिजेक्शनची भीती आहे, मी अपयशी दिसेन याची भीती आहे. म्हणून तुम्ही ट्रायच करत नाही. पण ट्रूथ काय आहे? ट्राय न करणं ऑलरेडी फेल्युअर. तुम्ही लेझी नाही, तुम्ही वीक नाही, तुम्ही फक्त एक हॅबिट बनवली आहे विचार करून थांबण्याची. आणि हॅबिट बदलली की आयुष्य बदलतं. ओव्हर थिंकिंग थांबवायचा प्रयत्न करू नका, सिस्टीम बदला. थिंक लेस, ऍक्ट फास्टर. 5 मिनिट विचार करा आणि लगेच ऍक्शन घ्या. छोटं करा, पण इम्परफेक्ट करा, पण करा. तुम्हाला मोटिवेशन नको, तुम्हाला मुवमेंट हवा. 10 मिनिट ऍक्शन, 1 स्टेप फॉरवर्ड. 0 ऍक्शन, सेम प्लेस. जेव्हा तुम्ही ऍक्शन घ्यायला सुरुवात करता, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो, क्लॅरिटी मिळते आणि तुम्हाला कळतं मी स्वतःला थांबवत आहे. तुम्ही अजून किती दिवस फक्त विचार करत बसणार आहात? लक्षात ठेवा, तुम्ही विचार करत बसता म्हणून काहीच होत नाही. पण ज्या दिवशी तुम्ही ऍक्शन घ्यायला सुरुवात केली, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला लागेल. आज एक डिसिजन घ्या. मी विचार कमी करणार, मी ऍक्शन जास्त घेणार. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नक्कीच या प्रवासात जोडले जावा. थँक्यू फॉर वॉचिंग.